थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले. देतात ते पळून गेले बघा. आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायला ते. राज्यात आज 23 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू असताना काही ठिकाणी लोकशाहीला काळीमा फासणारे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. बारामती, अंबरनाथ, फलटणसह अनेक ठिकाणी मतदान शांततेत पार पडत असतानाच नांदेडमधील धर्माबाद इथं हजारो मतदारांना मतदान करू नका असं सांगत एका मंगल कार्यालयात डांबून ठेवलं. मतदान सुरू असतानाच शहरातील इराणी मंगल कार्यालयात मतदारांना बोलावून घेण्यात आलं. भाजपला मतदान होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवत मतदान टाळण्याची विनंती करण्यात आली. तसंच पैसे देण्याचं आमिषही दाखवण्यात आलं. सकाळपासूनच या मतदारांना 4 वाजेपर्यंत पैसे देतो असं सांगत थांबवून ठेवलं. मात्र माध्यमांना या प्रकारची माहिती मिळताच पैसे न देता संबंधित लोक पसार झाल्याचा आरोप मतदारांनी केलाय. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बघा 2000 पब्लिक आहे. बीजेपी पैसे वाटत आहे. 2000 पब्लिक मतदान टाकायला गेलं नाही. मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले. थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले. मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले. देता ते पळून गेले बघा. आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले ते लोक. इथं बसलेत आम्ही. चाय सुद्धा पिल्या नाही आम्ही. फोन सुद्धा घेतल्या नाही. येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे. आता आम्हाला असे परेशान करायले. दुसरीकडे अंबरनाथमध्येही संशयास्पद प्रकार समोर आलाय. कोहसगाव परिसरातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये शिंदे गटाकडून मतदानाच्या आधी 200हून अधिक महिलांना थांबवून ठेवलं. या महिलांना बोगस मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप करत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी संबंधित महिलांना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे. एकीकडे लोकशाहीचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे अशा आरोपांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.